सामना प्रेक्षकांच्या तसेच खेळाडूंच्या माहितीसाठी भीमसंघर्ष वेळे तसेच वक्रतुंड गोळकोट या दोन तुल्यबळ संघांमध्ये चालू असलेला सामना। दोन्ही संघ या वर्षामध्ये अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये सेमीफायनल तसेच फायनलमध्ये आपल्याला दाखल होताना पाहिले आहोत आपण। पहिल्याच चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त करतोय तो वेळे या संघाचा चढाईपट्टू। सहावा सामना आपण इथे पाहतोय भीमसंघर्ष वेळे तसेच वक्रतुंड गोळकोट या दोन तुल्यबळ संघांमध्ये। यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच विठलाई उंडरेवाडी तसेच साई शिवनेरी कुनुमाळा या दोन संघांमध्ये आपण पुढील सामना पाहणार आहोत। आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार देण्यात येत आहे। संघ नायक तसेच संघ व्यवस्थापक आपण या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे। सुरेख अशी चढाई पाहायला मिळते ती आपल्याला वेळे या संघाकडून। एकूण मला वाटतं 1 2 3 सुपर रेड पाहायला मिळते ती आपल्याला। सुंदर खेळ पाहायला मिळतो वेळे या संघाकडून आपल्याला। एक 3 गोळांची सुपर रेड आपण पाहायला मिळतो। या स्पर्धेचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामने प्रो कबड्डीच्या नियमानुसार खेळवले जात आहे। येथे जमलेल्या तमाम प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच असते। प्रत्येक वर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपण या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करतो। या वर्षी देखील आपण 65 किलो वजनी गटाचे सामने इथे आयोजन केले आहे। त्याचप्रमाणे आपल्या या हनुमान जन्मोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम देखील इथे होणार आहेत। शंकरवाडीच्या या पूर्ण गावामध्ये आपण एकूण 6 दिवसाचा हा उत्सव साजरा करतो। त्याच कार्यक्रमाची रूपरेषा आपण पुढे मी सांगतोय। बुधवार म्हणजेच आजच्या दिवशी सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ आपण इथे झाला होता आपल्याच या मंदिरामध्ये। त्याचप्रमाणे रात्री 9 वाजता आपण या कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सामना खेळवला होता, तोच म्हणजेच जय हनुमान शंकरवाडी व स्टार 11 पिंपरी या दोन संघांमध्ये। त्यानंतर आपण 9 नंतर कबड्डीचे सामने पाहतोय। त्याचप्रमाणे उतार 2025 रोजी हरिपाठ असणार आपल्या मंदिरामध्ये। त्यानंतर रात्र 8 नंतर कबड्डीचे सामने आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे शुक्रवार दिनांक 11/4/2025 रोजी सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ। त्याचप्रमाणे रात्री 8 नंतर कबड्डीच्या अंतिम सोहळ्याकडे आपण वळणार आहोत। त्यानंतर रात्री 10 नंतर त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आपण इथे याच व्यासपीठावरती पाहणार आहोत। महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजेच हनुमान जन्म त्या दिवशी महाप्रसादीचा देखील लाभ घ्यायचा आहे। त्याच दिवशी म्हणजेच रविवारी रात्र 10 वाजता हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हे नमन देखील असणार आहे। बहुरंगी नमन असणार आहे। याच वर्षी या नमनाने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे। तेच नमन आपल्या सर्वांचेच भीमसंघर्ष वेहळे तसेच वक्रतुंड गोळकोट या दोन संघांमध्येही लढत चालू आहे। प्रथम फेरीची लढत असणार आहे। आजच्या दिवसातील हा 6वा सामना म्हणजेच प्रथम फेरीतील 6वा सामना आपण पाहतोय तो म्हणजेच वक्रतुंड गोळकोट तसेच भीमसंघर्ष वेहळे या दोन संघांमध्ये। यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच विठलाई उंडरेवाडी व साई शिवनेरी कुनुमाळा। आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे। आपल्याला पहिला पुकार देण्यात येत आहे। प्रथम फेरीतील हा शेवटचा सामना असणार आहे, याची प्रेक्षकांनी देखील नोंद घ्यायची आहे। थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। पाहायला गेलं तर एकूण 3च खेळाडू वक्रतुंड गोळकोटच्या संचामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच सुपर टॅकल ऑन असणार आहे। तरी देखील सुंदर अशी चढाई पाहायला मिळते। 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू हा पहिल्या चढाईपासून एक आक्रमक दृष्ट्या चढाया करतोय आणि आपल्या संघाला एक लीड मिळवून देतोय या सामन्यामध्ये। पुन्हा एकदा दोन खेळाडूंच्या संचामध्ये चढाई करताना हाच तो चढाईपटू ज्याने या सामन्यामध्ये भरघोस अशी चढाई करून आपल्या संघाला लीड मिळवून दिले। तो सुपर टॅकल होते आणि सिंगल पॉईंट एक गुण टिपत आपल्या संचामध्ये सुखरूप परत करतोय। त्यास पूर्ण 7च्या संचात चढाई करताना थर्ड रेड तिसरी चढाई। या चढाईमध्ये देखील गुण मिळवणे चढाईपटूसाठी गुण हा मिळवलाच पाहिजे अशी याचा नियम आहे। थर्ड रेड
एक सुंदर चढाई सुंदर चढाई पाहायला मिळते की आपल्याला वक्रतुंड गोळकोट या संघाकडून एक सिंगल पॉईंट मिळतोय. पुन्हा एकदा 2चा संच म्हणजेच सुपर टॅकल ऑन असणार आहे. या दोन खेळाडूंनी जर चढाईपट्टूस पकड केली तर एक नव्हे तर एकूण 2 गुणांची 2 गुण मिळणार आहेत ते वक्रतुंड गोळकोट या संघाला. सुरक्षित पक्क पाहायला मिळते. बघूया सुपर टॅकल होत आहे का. सुंदर वक्रतुंड गोळकोट अतिशय भरघोस प्रकारची आता झाले या सुपर टॅकल साठी या 2 खेळाडूंसाठी नक्कीच बक्षिसांची खैरात होते. नक्कीच स्वरा आणि दुर्वा बोर्ड यांच्याकडून या पकडीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागते. नक्कीच जोरदार टाळ्या झाले पाहिजेत या 2 खेळाडूंसाठी. सुरेश पकड केली होती, आत्ताच्या या सुपर टॅकल केलं होतं. नक्कीच या दोन्ही खेळाडूंनी सामना संपताच आपलं हे बक्षीस आहे ते घेऊन जायचं, व्यासपीठावरती येऊन सन्मानपूर्वक घेऊन जायचं आहे. सामना मध्यंतरासाठी थांबतोय. सामन्याचे गुणफलक असणार आहेत तेच भीमसंघ. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. नक्कीच ही स्पर्धा म्हणजे एक मानाची स्पर्धा असते. दरवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त ही स्पर्धा गेली अनेक वर्ष आपण इथे पाहतो. याच मैदानावरती व्यासपीठावरती आपण पाहतो. सुरेख अशी चढाई पाहायला मिळते ते आपल्याला. गोळकोट या संघाकडून बोनस प्लस पॉईंट म्हणजेच 2 गुणांची भरघोस अशी कामगिरी करतो तो हा चढाईपट्टू 6 नंबर जर्सी परिधान केलेला. त्याच प्रत्युत्तर दाखल हा एक आघाडीचा चढाईपट्टू वेहळे या संघाकडून एक सिंगल पॉईंट घेऊन जातोय आणि आपल्या संघाच्या हा चढाईपट्टू ज्याने मागच्या चढाईमध्ये बोनस प्लस पॉईंट 2 गुणांची भरघोस अशी कामगिरी केली होती. बघूयात आता लोन वाचवण्यासाठी काय कामगिरी करतोय. आणि यापुढील होणारा सामना असणार आहे तो म्हणजे प्रथम फेरीतील शेवटचा सामना म्हणजेच विटलाई उंडरेवाडी तसेच साई शिवनेरी कोंडमाळा या 2 संघांमध्ये असणार आहे. खेळण्याच्या दृष्टीने वेगळे तसेच वक्रतुंड गोळकोट या 2 तुल्यबळ संघांमध्ये. मागील 2 वर्षामध्ये पाहायला गेलं तर हे दोन्ही संघ आपल्याला अनेक स्पर्धांमध्ये फायनल तसेच सेमीफायनलमध्ये खेळताना दिसतात. मला वाटते मागील वर्षात तसेच या आत्ताच्या वर्षामध्ये देखील अनेक ठिकाणी वेगळे हा संघ फायनलमध्ये दिसतो आणि भरघोस कामगिरी देखील करतो. त्याचप्रमाणे वक्रतुंड गोळकोट हा संघ देखील एक नवीन मुलांचा संच आपल्याला पाहायला मिळतो. एक नवतरुण असे सर्व एकाच बांध्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात याच गोळकोट या संघाच्या संचामध्ये. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे असणार आहेत. सामन्याचे गुणफलक असणार आहे ते म्हणजेच गोळकोट या संघाचे 11 गुण तसेच वेहळे या संघाचे 16. एकूण 5 गुणांची बढ़त असणार आहे ती म्हणजेच वेहळे या संघाकडे. बघूयात कोणत्या संघाकडे हा सामना झुकतोय आणि थर्ड असणार आहे ती म्हणजेच वेहळे या संघासाठी एक आघाडीचा चढाईपट्टू 7 नंबर जर्सी परिधान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार आपल्याला तो चढाई करताना दिसतोय आणि वारंवार तो यशस्वी होताना देखील दिसतोय. बघूयात आता ह्या चढाईमध्ये किती गुण टिपतोय आणि आपल्या संघाला मिळवून देतोय. सिंगल गुण मला वाटतंय मध्यरक्षकाला टिपतोय आणि एक सिंगल गुण आपल्या संघासाठी प्राप्त करतोय.
त्याच प्रत्युत्तर दाखल गोळकोट या संघाचा थर्ड रेडसाठी चढाईपटू आलेला आहे, तो म्हणजे 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. बघूया सुरेख अशी चढाई पाहायला मिळते डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात, त्याच कव्हर होते. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे. यापुढील होणारा सामना बिटलाई उंडरेवाडी साई शिवनेरी कोंडमाळा. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार. आपण हा सामना संपताच त्वरित आपला संघ घेऊन मैदानात हजर राहायचं आहे. प्रथम फेरीतील आपण शेवटचा सामना ह्याच्यानंतर पाहणार आहोत, तो म्हणजेच बिटलाई उंडरेवाडी व साई शिवनेरी कोंडमाळा या दोन संघांमध्ये. आजच्या सत्रामध्ये एकूणच 14 संघ आपल्याला खेळताना दिसतात याच मैदानावरती. 14 संघांमधून आजच्या दिवसातून दोन संघ हे सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहेत आणि ते महाअंतिम दिवशी आपल्याला खेळताना दिसणार आहेत सेमीफायनलसाठी. बघूयात कोणते 2 संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतात आणि या भरघोस अशा बक्षिसांचा नक्कीच सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. वेळ या संघाचा संपूर्ण संघ मैदानात असताना चढाई करताना 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू एक सुरेख अशी चढाई करतोय, उड्यांचा वापर करतोय आणि सिंगल पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न 2 गुण मिळवतोय. एकूण एक आक्रमक असा चढाईपटू. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे. लास्ट 2 मिनिट टू गो. तिसरी चढाई असणारी ती वेळ या संघासाठी एक आक्रमक असा चढाईपटू 7 नंबर जर्सी परिधान केलेला, ज्यांनी या सामन्यामध्ये उत्कृष्ट चढाया करून आपल्या संघाला लीडमध्ये ठेवलं, तोच म्हणजे हा 7 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपल्या संघासाठी एक बघूयात बोनस पॉईंट मिळवते. मात्र पकड देखील होते त्याला दोन्ही संघांसाठी एक असा गुण मिळतोय. त्याच प्रत्युत्तराचा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याला उत्कृष्ट अशी पकड पाहायला मिळते. गोळकोट या संघाचे 6 खेळाडू मैदानात असताना चढाईसाठी आलाय तो वेळ या संघाचा 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. यापुढील होणारा सामना बिटलाई उंडरेवाडी साई शिवनेरी कोंडमाळा या 2 संघांमध्ये होणार आहे. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट. साई शिवनेरी कोंडमाळा बिटलाई उंडरेवाडी. आपण हा सामना संपताच त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हा सामना इथेच संपतोय. सामन्याचे गुणफलक असणार आहेत ते गोळकोट या संघाचे 14 गुण, तसेच